नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार पाहू या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवत आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 30 डिसेंबर 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याचे दरामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला काही आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला होतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक चांगल्या नंबर टॉप क्वालिटीच्या मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून मुळ्यांचे दर पाहायला होतात। चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळीचे भाजीसाठी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून चवळीच्या भाजीचे दर पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला होतात। आवक जास्त झाल्याचा परिणाम, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पालकसाठी पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 1-2 रुपयापासून दर पाहायला होतात। एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात। शेपूच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। पापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर आपल्याला 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। वालगावड्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वालगावड्याचे दर पाहायला मिळतात। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गाजरसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 55 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात। रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवक पाहायला होते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी
35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून काकडीचे दर पाहायला होतात. तर त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 14 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर चायना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीची आवक या पाहायला होते. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. कोवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कोवळ्याचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गावरसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गावरची दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबरवर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल या ठिकाणी आपल्याला भारताच्या वांग्याच्या दरामध्ये पाहायला होते. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला होते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात.